नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मागच्या UPSCच्या लेक्चरमध्ये आपण UPSC पूर्व परीक्षा म्हणजे UPSC प्रिलिम्सबद्दल अभ्यास केला आणि त्याचा पॅटर्न समजून घेतला. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण UPSC मुख्य परीक्षा म्हणजे UPSC मेन्सबद्दल समजून घेणार आहोत. UPSC मेन्सचा पॅटर्न काय आहे, किती मार्कांना पेपर असतो, टोटल किती पेपर असतात हे आपण समजून घेऊया. ते समजून घेण्याच्या अगोदर सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट आपण जे मागच्या वेळेस पाहितलं ते परत एकदा सांगतो. UPSCची परीक्षा ही 3 टप्प्यांची असते. सगळ्यात पहिला टप्पा असतो पूर्व परीक्षेचा, त्यानंतर दुसरा महत्त्वाचा टप्पा असतो तो असतो मुख्य परीक्षेचा आणि तिसरा महत्त्वाचा टप्पा असतो तो असतो मुलाखतीचा. इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, जे परत एकदा रिपीट सांगतो. तुम्ही पूर्व परीक्षेमध्ये प्रिलिम्समध्ये स्कोअर केलेले कोणतेही मार्क्स तुमची फायनल पोस्ट ठरविताना ग्राह्य धरले जात नाहीत. तुमच्या पूर्व परीक्षेचे मार्क हे फक्त क्वालिफाईंग स्वरूपाचे असतात. याच्या आधारावरती तुमची रँक ठरत नाही. तर तुम्हाला IAS मिळेल की IPS मिळेल का तुम्ही इन्कम टॅक्स कमिशनर व्हाल, हे सगळं तुमचे इंटरव्ह्यूचे मार्क्स व तुमच्या मुख्य परीक्षेचे मार्क याच्यावरती तुमची फायनल मेरिट लिस्ट ठरेल, हे लक्षात ठेवा. तुमची फायनल मेरिट लिस्ट या 2 टॉपिकवरती ठरेल. मुलाखतीचे मार्क व तुमच्या मेन्स परीक्षेचे मार्क यावर तुमची फायनल मेरिट ठरेल. तुमच्या प्रिलिम्सचे मार्क हे फक्त क्वालिफाईंग स्वरूपाचे असतात. आपण एक एक मुद्दा समजून घेऊया. मुख्य परीक्षेमध्ये कोणते पेपर असतात, काय असतात. आपण सुरू करूया UPSC मेन्सच्या सर्व पॅटर्नबद्दल. तर सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट, UPSC मेन्स एक्झामिनेशन ही तुमच्या सिव्हिल सर्व्हिस परीक्षेमधला दुसरा टप्पा आहे. जे सर्व विद्यार्थी प्रिलिम्सची परीक्षा पास होतात, ज्यांना प्रिलिम्समध्ये क्वालिफाईंग मार्क्स पडतात, ते सर्व विद्यार्थी मुख्य परीक्षा देऊ शकतात. आता UPSC मुख्य परीक्षेबद्दल सर्वात महत्त्वाची युनिक गोष्ट म्हणजे काय, तर UPSC मुख्य परीक्षा ही रिटन, डिस्क्रिप्टिव्ह किंवा लेखी स्वरूपाची परीक्षा आहे. लेखी स्वरूपाची म्हणजे काय, तुम्हाला या परीक्षेमध्ये उत्तरं लिहायची असतात. या मुख्य परीक्षेमध्ये तुमच्यासमोर पर्याय किंवा ऑप्शन नसतं. तर या परीक्षेमध्ये तुम्हाला ब्लँक स्पेस दिला जातो, वरती प्रश्न टाईप केलेला असतो व त्या रिकाम्या जागेमध्ये तुम्हाला तुमची उत्तरं लिहायची असतात. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, UPSC मुख्य परीक्षा ही लिखाणाची परीक्षा असल्यामुळं तुमची लिहिण्याची शैली, तुमचं अक्षर, तुमची भाषा, तुमचं नॉलेज, तुमचं कंटेंट, तुमचं प्रेझेंटेशन ही प्रत्येक गोष्ट महत्त्वाची आहे. तुम्ही एक सिंगल गोष्टसुद्धा नेग्लेक्ट करून चालणार नाही. कोणत्याही एका गोष्टीकडे दुर्लक्ष दिलं की परत तुम्हाला पहिल्यापासून पहिले पाढे 55 करावे लागतील आणि परत पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, इंटरव्ह्यू या सोयीने जावं लागेल. लक्षात ठेवा, UPSCची परीक्षा ही लेखी स्वरूपाची परीक्षा आहे, ज्यामध्ये तुम्ही चांगले मार्क्स स्कोअर करणं अपेक्षित आहे. UPSCला तुमच्याकडनं काय अपेक्षित आहे, आता जे मी 6 ते 7 मुद्दे सांगितले ते सर्व मुद्दे यामध्ये सांगितलेले आहेत. बेसिकली UPSCला या मुख्य परीक्षेमधनं तुमचं टॅलेंट, तुमची प्रेझेंटेशन, तुमची अंडरस्टँडिंग हे चेक करायचं असतं. आपण बेसिकली याचा सर्व पॅटर्न समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आता आपण थोडंसं फॅक्च्युअल गोष्टीकडे येऊया. सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट, UPSCची ही जी मुख्य परीक्षा आहे, या मुख्य परीक्षेमध्ये एकूण 9 पेपर्स असतात. म्हणजे लक्षात ठेवा, तुम्हाला एका आठवड्याभरामध्ये जवळपास 9 पेपर लिहायचे असतात. म्हणजे जवळपास तुम्हाला 3 ते 4 दिवस, दिवसाला 6 तास लिहायचं असतं. दिवसाला 6 तास रोज लिहायचं 3 दिवस. विचार करा यासाठी किती प्रॅक्टिस लागेल, किती पेशन्स लागेल. पुढची महत्त्वाची गोष्ट, UPSC मुख्य परीक्षा ही पेशन्सची परीक्षा आहे, दीर्घोद्योग डिलिजन्सची परीक्षा आहे व सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही किती संयमानं गोष्टी लिहू शकता याची ही परीक्षा आहे. महत्त्वाची गोष्ट, UPSC मुख्य परीक्षेमध्ये एकूण 9 पेपर्स असतात. या 9 पेपरपैकी 2 पेपर हे क्वालिफाईंग स्वरूपाचे असतात. म्हणजे या 2 पेपरचे मार्क्स तुमची मेरिट लिस्ट धरताना काउंट केले जात नाहीत. म्हणजे टोटल जे 9 पेपर आहेत, या 9 पेपरपैकी 2 पेपर हे क्वालिफाईंग स्वरूपाचे असतात. यांचे मार्क्स तुमची मेरिट लिस्ट ठरवताना ग्राह्य धरले जात नाहीत. फक्त जे 7 पेपर्स आहेत यांचे मार्क मात्र तुमची फायनल मेरिट लिस्ट काउंट करताना ग्राह्य धरले जातात. हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. मग हे 2 क्वालिफाईंग पेपर्स कोणते आहेत, त्यामध्ये एक पेपर आहे एनी इंडियन लँग्वेज पेपर, म्हणजे कोणताही भारतीय भाषेतील पेपर जो भारतीय संविधानाच्या 8व्या शेड्यूलमध्ये दिलेला आहे. म्हणजे तुम्ही हा पेपर मराठीमध्ये लिहू शकता, हिंदीमध्ये लिहू शकता, उर्दूमध्ये लिहू शकता, मल्याळममध्ये लिहू शकता किंवा कोणत्याही भाषेत लिहू शकता. बेसिकली तुम्हाला या ठिकाणी तुम्ही ज्या प्रदेशामध्ये राहता त्या प्रदेशाची भाषा निवडू शकता.
पण खूपदा असं होतं की महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या काही विद्यार्थ्यांना मराठी तेवढी चांगली येत नाही. मे बी असं असतं की त्यांचं सर्व शिक्षण इंग्लिश मीडियममध्ये झालेलं असतं. मग त्या विद्यार्थ्यांनी कोणत्या भाषेतून लिहावं, तर त्यांना हव्या त्या भाषेत लिहू शकता. इव्हन तुम्ही हिंदीमध्ये सुद्धा हा पेपर लिहू शकता, त्यावर कोणत्याही प्रकारचं बंधन नाही. दुसरा महत्त्वाचा पेपर आहे तो इंग्लिश लँग्वेज पेपर. हा कंपल्सरी पेपर आहे. हा पेपर तुम्हाला कंपल्सरी इंग्लिशमध्येच लिहायचा असतो. लक्षात ठेवा, 2 पेपर, एक असतो इंग्रजीचा पेपर, दुसरा असतो कोणत्याही रिजनल लँग्वेजचा पेपर, जो तुम्हाला रिजनल लँग्वेजमध्ये लिहायचा असतो, जी तुमची प्रादेशिक भाषा असते. फॉर एक्झाम्पल मी हा पेपर मराठीमध्ये लिहिला होता. सो तुम्ही तुमची रिजनल लँग्वेज निवडू शकता. आता पुढची एक महत्त्वाची गोष्ट आहे जी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. सर्वात महत्त्वाची गोष्ट, मगाशी मी तुम्हाला काय सांगितले की टोटल 9 पेपर्स आहेत. या 9 पैकी 2 पेपर क्वालिफाईंग आहेत आणि बाकीच्या 7 पेपरवरच्या बेसवर तुमची मेरिट लिस्ट ठरते. आता हे जे 2 पेपर आहेत ना, या 2 पेपरमध्ये तुम्ही कंपल्सरी 25% मार्क स्कोअर करायला हवं. परत एकदा सांगतो, म्हणजे मगाचा जो मराठी आणि इंग्लिशचा पेपर आहे, या पेपरमध्ये तुम्ही कंपल्सरी 25% मार्क स्कोअर करायला हवं. जर तुम्ही 25% मार्क स्कोअर केले नाही तर तुमचा एस्सेचा पेपर, जनरल स्टडीजचा पेपर आणि ऑप्शनचा पेपर हे 3ही पेपर चेक केले जाणार नाहीत. म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट इथं क्वालिफिकेशन कसं आहे, जर तुम्ही इंग्लिशचा पेपर व रिजनल लँग्वेजचा पेपर या दोनही पेपरमध्ये कमीत कमी 25% मार्क्स जर स्कोअर केले तरच तुमचे पेपर काउंट चेक होतील, अदरवाईज तुमचे पेपर चेक होणार नाही. तुम्हाला वाटेल त्यात काय एवढं, काय आम्हाला मराठी इंग्लिशला तेवढे सुद्धा मार्क पडणार नाहीत का? तर माझ्यासोबत असणारे माझे खूप सर्व मित्र असे होते ज्यांनी मराठी आणि इंग्लिशचे पेपर खूप जास्त कॅज्युअली घेतले आणि त्यांचे मराठी आणि इंग्लिशच्या पेपरमध्ये फेल झाल्यामुळं ते कितीही मेरिटोरियस जरी असले तरी त्यांचे पुढचे पेपर चेक होऊ शकले नाही. सो लक्षात ठेवा, तुमचा रिजनल लँग्वेजचा पेपर म्हणजे मराठीचा पेपर व तुमचा इंग्लिशचा पेपर याला तुम्ही कॅज्युअली घेता कामा नये, याला तुम्ही सिरियसली घ्यावं, कारण यामध्ये परत तुमची लँग्वेज तपासली जाते, तुमचं कंटेंट किंवा नॉलेज तपासलं जात नाही. महत्त्वाची गोष्ट, या पेपरच्या सोबतच तुम्हाला एक ऑप्शनल विषय निवडायचा असतो, ज्याला आपण मराठीमध्ये वैकल्पिक विषय सुद्धा म्हणतो. तुम्ही खूपदा ऐकलंच बघा, वैकल्पिक विषय. तर महत्त्वाची गोष्ट, हा वैकल्पिक विषय कोणता असू शकतो, तर त्याची लिस्ट मी समोरच्या स्लाईडमध्ये दिलेली आहे. वैकल्पिक विषय कोणताही असू शकतो. वैकल्पिक किंवा ऑप्शनल विषय निवडण्यावरती कोणतंही बंधन नाही. तुम्ही फिजिक्स घेऊ शकता, जॉग्राफी घेऊ शकता, लोकप्रशासन घेऊ शकता, राज्यव्यवस्था घेऊ शकता, कोणताही विषय घेऊ शकता. मग खूप लोकांचा प्रश्न असतो की सर माझं ग्रॅज्युएशन समजा BSc ॲग्रिकल्चर झाले तर मी इतिहास घेऊ शकतो का? हो, ॲब्सोल्युटली. एखाद्या विद्यार्थ्याचं ग्रॅज्युएशन कोणत्या विषयामध्ये झाले आणि त्याचं त्या विषयामध्ये ग्रॅज्युएशन झालं तर त्यानं तोच विषय निवडावा असं त्याच्यावरती कोणतंही बंधन नसतं. एखादा विद्यार्थी त्याला वाटल तो ऑप्शनल, त्याला जर तो झेपत असेल, तो त्यामध्ये चांगली उत्तरं लिहू शकत असेल तर तो घेऊ शकतो, हे लक्षात ठेवा. सो तुम्ही ऑप्शनल विषय कोणताही निवडू शकता, त्यावरती कोणत्याही प्रकारचं बंधन नाही, रेस्ट्रिक्शन नाही. पुढची महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्हाला प्रत्येक पेपरला जवळपास 3 तासांचा वेळ मिळेल. UPSC प्रिलिम्सच्या बाबतीत तुम्हाला आठवत असेल, त्यामुळे तुम्हाला प्रत्येक पेपर 2 तासामध्ये लिहायचा असतो, सोडवायचा असतो. इथं लक्षात ठेवा, UPSC मुख्यचा प्रत्येक पेपर सोडवण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 3 तासांचा वेळ मिळतो. हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, हे 2 रिजनल लँग्वेजचे पेपर सोडल्यानंतर बाकीचे जे 7 पेपर्स आहेत, हे 7 पेपर्स तुम्ही तुमच्या चॉईसच्या कोणत्याही भाषेमध्ये लिहू शकता. म्हणजे तुम्हाला हवं तर तुम्ही 7ला 7ही पेपर तुम्ही मराठी भाषेमध्ये लिहू शकता. परत एकदा सांगतो, तुम्ही उरलेले 7 पेपर तुमच्या चॉईसच्या भाषेमध्ये लिहू शकता. भाषा निवडण्यावरती कोणत्याही प्रकारचं बंधन नाही. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते पेपर पूर्णतः मराठीमध्ये लिहू शकता. सो मराठी भाषिक विद्यार्थीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात मराठीमध्ये पेपर देऊन ही परीक्षा पास होत आहेत. भाषेचं बंधन नाही. फक्त महत्त्वाची गोष्ट काय की तुम्हाला त्या सोयीनं तुमचं ते उत्तर तुम्हाला लिहिता यायला हवं, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. सो 7 पेपर तुम्ही 8व्या शेड्यूलमध्ये दिलेल्या कोणत्याही भाषेमध्ये लिहू शकता, ही महत्त्वाचं इन्स्ट्रक्शन आहे. आता इंग्लिश भाषा, जी मगाशी मी सांगितले कंपल्सरी लँग्वेज आहे, मग या इंग्लिश भाषेमध्ये कोणते कोणते कॉम्पोनेंट येतात, तर महत्त्वाची गोष्ट, हा जो क्वालिफाईंग पेपर आहे इंग्लिशचा पेपर, यात काय काय असतं. हा पेपर बेसिकली 300 मार्कांचा असतो. या 300 मार्कांपैकी 100 मार्कांना निबंध असतो, इंग्लिशमध्ये लिहायचा असतो. त्यानंतर 60 मार्कांना तुम्हाला उतार्यावरची उत्तरं लिहायची असतात. उतारा
पॅसेज वाचायचा, कॉम्प्रिहेन्शन वाचायचं व त्याच्यावरची उत्तरं तुम्हाला लिहायची असतात. त्यानंतर 60 मार्कांना तुम्हाला सारांश लेखन करायचं असतं. तुम्ही 10वी 12वीच्या परीक्षांमध्ये केलं असेल बघा सारांश लेखन. सो तुम्हाला सारांश लेखन करायचं असतं. त्यानंतर 40 मार्कांना तुम्हाला ट्रान्सलेशन करायचं असतं, भाषांतर. इंग्लिशमधलं तुमच्या रिजनल लँग्वेजमध्ये करायचं असतं व तुमच्या कंपल्सरी पेपरचं इंग्लिशमध्ये करायचं असतं. असं 40 मार्कांना भाषांतर करायचं असतं व बाकीच्या 40 मार्कांना तुम्हाला ग्रामरवरती प्रश्न विचारले जातात. थोडक्यात जो तुमचा 10वी 12वीचा भाषेचा पेपर आहे त्याच डिफिकल्टी लेवलचा हा पेपर असतो, हे लक्षात ठेवा. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. जो पॅटर्न इथं इंग्लिश भाषेसाठी आहे सेम पॅटर्न तुम्हाला लक्षात येईल. तुम्ही जी रिजनल भाषा निवडली आहे त्या भाषेसाठी सुद्धा सेम पॅटर्न आहे. पहा, रिजनल भाषा समजा तुम्ही मराठी भाषा निवडली आहे तर मराठीचा हा जो पेपर आहे या पेपरमध्ये 300 मार्कांचा पेपर असेल, 100 मार्कांना निबंध असेल, 60 मार्कांना उतार्यांवरचे प्रश्न असतील, त्यानंतर 60 मार्कांना सारांश लेखन असेल, 40 मार्कांना ट्रान्सलेशन असेल व 40 मार्कांना ग्रामर असेल. सो तुमचा रिजनल लँग्वेजचा पेपर आणि एस्सेचा पेपर या दोन्हीचा पॅटर्न सेम आहे, त्यामध्ये ॲज सच कोणताही फरक नाही. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. हा झाला दुसरा पेपर. पहिला पेपर आपण कोणता पाहितला? पहिला पेपर आपण पाहितला इंग्लिशचा पेपर, बरोबर आहे. हा पहिला पेपर झाला. त्यानंतर पुढचा आपण पेपर पाहितला तो झाला रिजनल लँग्वेज, म्हणजे महाराष्ट्रातील मुलांसाठी पेपर कोणता झाला? हा झाला मराठी भाषेचा पेपर. हे 2 पेपर. या दोन्ही पेपरमध्ये स्कोअर केलेले मार्क्स तुमचं फायनल मेरिट ठरवताना ग्राह्य धरले जात नाहीत. हे क्वालिफाईंग स्वरूपाचे पेपर आहेत. या दोन्ही पेपरमध्ये तुम्हाला कंपल्सरी 25% मार्क्स जर पडले तरच तुमचे पुढील पेपर चेक होतील, अदरवाईज तुमचे पुढील पेपर चेक होणार नाहीत. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आता आपण जनरल स्टडीजच्या त्या पेपरबद्दल समजून घेऊया. बघा, मगाशी आपण 2 पेपरबद्दल पाहितलं. सुरुवातीला आपण काय पाहितलं की टोटल 9 पेपर्स आहेत. मग या 9 पेपरपैकी 2 पेपर कोणते? एक आहे मराठीचा, दुसरा आहे इंग्लिशचा. मग बाकीचे 7 पेपर कोणते? तर हे बाकीचे 7 पेपर आहेत जे आपण समजून घेऊया. या 7 पेपरपैकी सगळ्यात पहिला पेपर आहे एस्सेचा, म्हणजे निबंधाचा. लक्षात ठेवा, निबंधाचा पेपर तुम्हाला हव्या त्या भाषेमध्ये लिहू शकता. मराठीमध्ये लिहू शकता, हिंदीमध्ये लिहू शकता, उर्दूमध्ये लिहू शकता किंवा तुमची जी प्रिफर्ड लँग्वेज आहे त्या लँग्वेजमध्ये तुम्ही एस्सेचा पेपर लिहू शकता. लक्षात ठेवा, हा पेपर टोटल 250 मार्कांचा असतो. या पेपरसाठी तुम्हाला 3 तास एवढा वेळ दिला जातो. त्यानंतर बाकीचे 4 पेपर्स आहेत जनरल स्टडीज 1, 2, 3 आणि 4. जसं MPSC मेन्समध्ये सुद्धा सामान्य अध्ययनाचे 4 पेपर आहेत, सेम UPSC मेन्समध्ये सुद्धा सामान्य अध्ययन म्हणजे जनरल स्टडीजचे 4 पेपर आहेत. 1, 2, 3, 4. प्रत्येक पेपरला 250 मार्कांचं वेटेज असतं आणि प्रत्येक पेपरला जवळपास 3 तासांचा वेळ दिला जातो. म्हणजे जवळपास जनरल स्टडीजला UPSC मेन्समध्ये वेटेज आहे 1000 मार्कांचं. म्हणजे अत्यंत महत्त्वाचं वेटेज असणारा हा टॉपिक आहे, ज्याला जवळपास 1000 मार्कांचं वेटेज आहे. त्यानंतरचे ऑप्शनल विषय जे तुम्ही निवडलेले आहेत या पेपरला सुद्धा पर पेपर 250 मार्कांचं वेटेज असतं. या सोयीनं ऑप्शनला वेटेज असतं 500 मार्कांचं आणि हे पेपर प्रत्येकी तुम्हाला 3 तासांचा वेळ दिला जातो, हे लक्षात ठेवा. सो या सोयीने हे टोटल 7 पेपर आहेत, जे 7 पेपर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं सोडवायचे आहेत. परत एकदा सांगतो, हे 7ला 7 पेपरचे जे टोटल मार्क्स आहेत हे मार्क्स तुमची फायनल मेरिट लिस्ट कन्सिडर करताना ग्राह्य धरले जातात. आणि महत्त्वाची गोष्ट, हे 7ला 7 पेपर लेखी स्वरूपाचे आहेत, जे तुम्हाला लिखित स्वरूपात लिहायचे आहेत आणि ज्यासाठी तुमची कला, तुमची रायटिंगची टेक्निक सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे, ज्यावर तुम्ही खूप जास्त काम करणं अपेक्षित आहे. आता पुढची महत्त्वाची स्लाईड आहे जी 4 पेपरबद्दल सांगते. जनरल स्टडीज 1, 2, 3 आणि 4. आपण या 4 पेपरचा काय करूया, सिलेबस समजून घेऊया. सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट, जनरल स्टडीज 1 हा जो आहे हा पेपर टोटल 250 मार्कांचा आहे व हा पेपर लिहिण्यासाठी तुम्हाला टोटल 3 तासांचा वेळ दिला जातो. मग GS 1 मध्ये कोणते कोणते कॉम्पोनेंट येतात? सगळ्यात पहिला कॉम्पोनेंट आहे भारतीय संस्कृती आणि कल्चर. पहिला कॉम्पोनेंट आहे भारतीय संस्कृती आणि कल्चर. दुसरा कॉम्पोनेंट आहे आधुनिक भारताचा इतिहास. लक्षात ठेवा, मुख्य परीक्षेमध्ये एन्शंट आणि मिडल इंडियावरती प्रश्न नसतात. एन्शंट आणि मिडल इंडियावर असणारे प्रश्न मुख्यतः प्रिलिम्समध्ये असतात. पण तरीसुद्धा इंडियन हेरिटेज आणि कल्चर नावाचा हा जो कॉम्पोनेंट आहे हा कॉम्पोनेंटकडे तुम्ही दुर्लक्ष करता कामा नये. का? कारण पेपरची जी सुरुवात असते ही पेपरची सुरुवात या इंडियन हेरिटेज आणि कल्चरच्या प्रश्नांपासून होते. जवळपास 3 ते 4 प्रश्न या इंडियन हेरिटेज आणि कल्चरवरती विचारले जातात आणि जर तुम्हाला सुरुवातीचे 3 ते 4 प्रश्न नाही आले तर तुमच्याबद्दल
पेपर इव्हॅल्युएटरच्या मनात निगेटिव्ह मेसेज जाऊ शकतो. सो लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही प्रिलिम्सच्या परीक्षेची तयारी करणार असाल त्यावेळेस तुम्ही इंडियन हेरिटेज आणि कल्चरची चांगली तयारी करावी. एन्शियंट इंडिया म्हणजे प्राचीन भारत व मध्ययुगीन भारत खूप चांगला वाचावा, कारण सुरुवातीचे 3 ते 4 प्रश्नांवर तुमच्या मार्कांचा टेम्पो सेट होतो, तरच तुम्हाला चांगले मार्क्स मिळतात. अदरवाईज पेपर 1मध्ये चांगले मार्क्स मिळत नाही. ही महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरा पेपर आहे इंडियन हिस्ट्रीचा. यामध्ये जवळपास तुम्हाला मॉडर्न इंडियन हिस्ट्रीवरती प्रश्न विचारले जातात. तिसरा आहे वर्ल्ड हिस्ट्रीचा कॉम्पोनंट आहे. फक्त लक्षात ठेवा, मागील UPSC मेन्सचा जर आपण अभ्यास केला तर वर्ल्ड हिस्ट्रीवरती खूप जास्त प्रश्न विचारले गेलेले नाही आहेत. वर्ल्ड हिस्ट्रीवरती दरवर्षी 1 किंवा 2 प्रश्न विचारले जातात, जे तुम्ही तुमच्या सोयीनं इनपुट आउटपुट रेशो अभ्यास करून स्मार्ट मॅनेजमेंट करून तुम्ही याच्यावरचे अभ्यास चांगला करू शकता. चौथा आहे सोसायटी. पेपर 1मधला सर्वात जास्त नेग्लेक्टेड पार्ट आहे, पण सगळ्यात जास्त स्कोरिंग पार्ट आहे. सोसायटी आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांबद्दल आहे. भारताची सोसायटी कशी आहे, मॅरेजेस काय असतात, फॅमिली काय असते, किनशिप काय असते. थोडक्यात काय आहे, 11वी व 12वीच्या 2 आणि 2 अशा टोटल 4 NCERT तुम्हाला यासाठी वाचाव्या लागतात. पण आपण काय करतो, आपल्याला वाटतं की आपल्याला सोसायटीबद्दल सगळं येतं, सो आपण या 4 NCERTला नेग्लेक्ट करतो आणि मग आपल्याला GS 1मध्ये मार्क्स पडत नाहीत. मी या प्रत्येक टॉपिकची डिटेल स्ट्रॅटेजी घेऊन व्हिडिओ घेऊन येणार आहे, त्यावेळेस आपण हे डिटेलमध्ये डिस्कस करूया. सो सोसायटीवर जवळपास 6 ते 7 प्रश्न असतात. सो तुम्ही सोसायटी या टॉपिकला बिलकुल नेग्लेक्ट करता कामा नये. अत्यंत महत्त्वाचा स्कोरिंग असणारा टॉपिक आहे. आणि सर्वात 5वा महत्त्वाचा कॉम्पोनंट आहे तो आहे भारताच्या आणि जगाचा भूगोल. म्हणजे जर आपण जनरल स्टडीज 1ला बेसिकली समजा एक सिंगल नाव द्यायचं झालं तर जनरल स्टडीज 1 हा इतिहास आणि भूगोलाचा विषय आहे. परत एकदा सांगतो, जनरल स्टडीज 1ला आपण जर ब्रॉडली क्लासिफाय किंवा वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला तर जनरल स्टडीज 1 हा इतिहास व भूगोल या 2 विषयांचा पेपर आहे, ज्यावर जो टोटल 250 मार्कांचा हा पेपर असतो व याला टोटल वेळ असतो 3 तासांचा. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आता आपण जनरल स्टडीज 2चा सिलेबस समजून घेऊया. जनरल स्टडीज 2चा जो पेपर आहे हा बेसिकली पॉलिटी किंवा ज्याला आपण मराठीमध्ये राज्यव्यवस्थेचा पेपर आहे. यामध्ये असणारे जे प्रश्न आहेत किंवा जे सिलेबसचे कॉम्पोनंट आहेत हे सगळे पॉलिटीशी संबंधित आहेत. यात काय असतं, सगळ्यात पहिला कॉम्पोनंट आहे गव्हर्नन्स. गव्हर्नन्स म्हणजे काय, तुमचं शासन, तुमचं सरकार, याच्याबद्दल प्रश्न असतात. दुसरा महत्त्वाचा कॉम्पोनंट आहे तो आहे कॉन्स्टिट्यूशन, याच्यावर सुद्धा प्रश्न असतात. तिसरा महत्त्वाचा कॉम्पोनंट आहे पॉलिटी. चौथा आहे आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे इंटरनॅशनल रिलेशन. आणि 5वा आहे सोशल जस्टिस अँड गव्हर्नन्स. महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, जनरल स्टडीज 2च्या पेपरला आपण राज्यव्यवस्थेचा पेपर म्हणतो. यावरती येणारे जे प्रश्न असतात ते मुख्यतः करंट इव्हेंट बेस्ड प्रश्न असतात. नवीन आलेला कायदा, नवीन आलेलं धोरण, नवीन एखादी योजना, नवीन एखाद्या आंतरराष्ट्रीय स्तरावर घडलेली घटना, या सर्व गोष्टींवरती या टॉपिकमध्ये प्रश्न असतो. सो लक्षात ठेवा, जनरल स्टडीज 2 हा पॉलिटीचा पेपर आहे, ज्यामध्ये स्कोर करण्याचा चान्स हा खूप चांगला असतो. याला आपण जनरल स्टडीज 2 किंवा राज्यव्यवस्थेचा पेपरसुद्धा म्हणू शकतो. महत्त्वाची गोष्ट, हा जो जनरल स्टडीज 2चा पेपर आहे हा तुमच्या पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन्स नावाचा जो ऑप्शनल आहे हा त्या सिलेबसला ॲज इट इज यूज पडणारा GSचा पेपर आहे. त्यासोबतच हा जो GS 2चा पेपर आहे याचा तुम्हाला एस्से लिहिताना सुद्धा खूप जास्त फायदा होतो व सोबतच तुम्हाला तुमची मुलाखत देताना सुद्धा या जनरल स्टडीज पेपर 2चा खूप मोठा फायदा होतो. सो जनरल स्टडीज 2मध्ये तुम्हाला चांगला हँड मिळवणं, नॉलेज मिळवणं व करंट अपडेट राहणं हे सर्वात जास्त गरजेचं आहे. GS 2 कोणत्याही बाबतीत कोणत्याही अँगलनं नेग्लेक्ट करता कामा नये, तो खूप महत्त्वाचा पेपर आहे. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा पेपर आहे तो आहे जनरल स्टडीज 3. च्या पेपरला आपण अर्थव्यवस्थेचा पेपर किंवा तंत्रज्ञानाचा पेपर या नावानं सुद्धा ओळखू शकतो. बेसिकली जनरल स्टडीज पेपर 3मध्ये 5 महत्त्वाचे घटक असतात. सर्वात पहिला घटक आहे तो आहे इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचा, आर्थिक विकास. यामध्ये तुमच्या बजेटपासनं ते वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनपर्यंतच्या सर्व संकल्पनांवरती प्रश्न असतात. यावर्षी काय नवीन घटना घडलेली आहे, कोणता टॉपिक महत्त्वाचा आहे, भारताच्या सोयीने एखादा महत्त्वाचा करार झालेला आहे का, किंवा जागतिक स्तरावर झालेल्या एखाद्या कराराचा भारतीय शेतकरी, भारतीय महिला, भारतातील संघटित व असंघटित कामगार किंवा भारतामधील मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस यावरती काय परिणाम होणार आहे, या अनुषंगानं प्रश्न असतात. लक्षात ठेवा, पेपर 3मध्ये थिअरॉटिकल प्रश्न नसतात.
म्हणजे ट्रेड थिअरी काय आहे किंवा याचा सिद्धांत काय आहे, या प्रकारच्या सिद्धांतांवरती प्रश्न असतात. विनाकारण थिअरॉटिकल इकॉनॉमिक्स तयारी करत बसून नाही. जे सर्व प्रश्न असतात ॲप्लिकेशन बेस्ड असतात. दुसरा महत्त्वाचा टॉपिक आहे याच्यामध्ये, तो आहे तंत्रज्ञान. न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी असेल, स्पेस टेक्नॉलॉजी असेल, बायोटेक्नॉलॉजी असेल, त्यानंतर तुमचं लेटेस्ट नॅनो टेक्नॉलॉजी असेल किंवा डिझास्टर मॅनेजमेंट असेल, यावरती रिसेंटमध्ये घडलेल्या घटनांच्या आधारावरती प्रश्न विचारले जातात. परत एकदा सांगतो, टेक्नॉलॉजी या घटकावरती सुद्धा ॲप्लिकेशन बेस्ड प्रश्न असतात व ते ॲप्लिकेशनसुद्धा सर्वसामान्यांच्या सोयीनं, सर्वसामान्यांच्या गरजेनं किती महत्त्वाचे आहेत या सोयीनं प्रश्न असतात. खूप जास्त किचकट ॲप्लिकेशन बेस्ड प्रश्न नसतात, जे बऱ्याचदा आपण UPSCसाठी बनलेल्या मॅगझिन किंवा न्यूजपेपरमध्ये बघतो व त्या ठिकाणी आपण विनाकारण किचकट अभ्यास करतो. लक्षात ठेवा, तुम्हाला प्रश्नांच्या अनुषंगानं अभ्यास करायचा आहे. तुम्हाला खूप जास्त अभ्यास करण्याचा आव आणायचा नाही आहे किंवा विनाकारण खूप जास्त अवघड गोष्टी वाचून मी खूप जास्त दुःखी कष्टी आहे आणि आता मी दुःखी कष्टी झालो आहे म्हणून UPSC पास होईल, या प्रकारचा कोणताही चुकीचा आव आणायचा नाही आहे. ॲप्लिकेशन बेस्ड प्रश्न व सर्वसामान्यांच्या सोयीनं महत्त्वाचे असणारे प्रश्न या टॉपिकवर इथं प्रश्न असतात. तिसरा आहे बायोडायव्हर्सिटी किंवा एन्व्हायरमेंट, यावर सुद्धा प्रश्न असतात. हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. चौथा आहे डिझास्टर मॅनेजमेंट किंवा आपत्ती व्यवस्थापन. या डिझास्टर मॅनेजमेंटवर सुद्धा विनाकारण PhD करत बसण्याची गरज नाही. ॲप्लिकेशन बेस्ड प्रश्न असतात. आणि पाचवा आहे सिक्युरिटी. सध्या भारताच्या आजूबाजूला व जगामध्ये घडणाऱ्या घटनांबद्दल ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दल या सिक्युरिटी या सदरामध्ये प्रश्न असतात, ज्यावर तुम्ही चांगली तयारी करणं अपेक्षित आहे. लक्षात ठेवा, जनरल स्टडीज पेपर 3 या पेपरला मी नाव देईल अर्थव्यवस्था व तंत्रज्ञान. हे पाचही घटक महत्त्वाचे आहेत. पाचही घटकांना दुर्लक्ष करू नका व या पाचही घटकांच्या बाबतीत जी कोणती न्यूज पेपरमध्ये येईल त्या न्यूजकडे लक्ष ठेवून तुम्ही त्या अनुषंगाने तयारी करा, ज्यावर तुम्ही चांगली उत्तरं देऊ शकता. हा जनरल स्टडीज पेपर 3 आहे. पुढचा महत्त्वाचा पेपर आहे तो आहे जनरल स्टडीज 4. मित्रांनो, लक्षात ठेवा, UPSC मेन्समध्ये सर्वात जास्त स्कोअर मिळवून देणारा जर कोणता पेपर असेल तर तो आहे पेपर 4 किंवा याला आपण म्हणतो इथिक्सचा पेपर. लक्षात ठेवा, इथिक्सच्या पेपरमध्ये विनाकारण खूप जास्त फिलॉसॉफी PhD करत बसायचं नसतं. सोपी गोष्ट आहे. तुम्हाला 2 टाईपचे प्रश्न असतात. एक असतात थिअरॉटिकल प्रश्न, दुसरे असतात केस स्टडीजवरचे प्रश्न. म्हणजे काय, इथिक्समध्ये तुम्ही जी थिअरी वाचताय ही थिअरी तुम्ही डे टू डे लाईफमध्ये अप्लाय करू शकता का? या थिअरीच्या आधारावर तुम्ही डिसिजन मेकिंग करू शकता का? या थिअरीच्या आधारावर तुम्ही सिच्युएशन समजून घेऊ शकता का? या थिअरीचा आधार घेऊन तुम्ही सोल्युशन देऊ शकता का? ऑल्टरनेटिव्स देऊ शकता का? थोडक्यात हा पेपर तुमच्या थिंकिंगचा पेपर आहे. तुम्हाला एखादी डेफिनेशन किती माहीत आहे यापेक्षा त्या डेफिनेशनचे कंगोरे, धागेदोरे, त्याचं ॲप्लिकेशन, त्याचा वापर, या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का, हे जास्त महत्त्वाचं आहे. लक्षात ठेवा, इथिक्समध्ये विनाकारण खूप जास्त मोठी PhDवाली पुस्तकं व खूप मोठे थिंकर्स वाचत बसायचं नाही. फॉर एक्झाम्पल, एका UPSC मेन्समध्ये एक प्रश्न होता, व्हॉट इज हॅपीनेस इन युअर अंडरस्टँडिंग. बघा, हॅपीनेसच्या खूप सगळ्या डेफिनेशन्स असू शकतात. म्हणजेच पेपर 4च्या अनुषंगानं तुम्ही ॲप्लिकेशन किती करता यावर तुमचा स्कोअर ठरतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, पेपर 4मध्ये स्कोअर करण्यासाठी तुम्हाला तुमच्या लँग्वेजवर खूप जास्त काम करावं लागेल. माझं म्हणणं आहे, इथिक्सचा पेपर हा पूर्णतः लँग्वेजचा पेपर आहे. तुम्ही केस स्टडी लिहिताना समोरच्याला किती चांगल्या पद्धतीनं समजावून सांगता व सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही सर्वसमावेशक उत्तर लिहित आहात का, हे सुद्धा यामध्ये तपासलं जातं, हे लक्षात ठेवा. सो लक्षात ठेवा, पेपर 4 हा UPSC मेन्समधला सर्वात जास्त मार्क्स देणारा पेपर आहे. यामध्ये तुमचा स्कोअर चांगला असायला हवा. पेपरला आपण इथिक्स, इंटिग्रिटी आणि ॲप्टिट्यूड याचा पेपर असं म्हणू शकतो. यावर आपण खूप व्यवस्थित समजून घेऊया. हे 4 पेपर झाले. 4 पेपरचं परत एकदा नाव सांगतो, इतिहास भूगोल, त्यानंतर पॉलिटी, त्यानंतर इकॉनॉमिक्स टेक्नॉलॉजी, त्यानंतर इथिक्स, हे 4 पेपर आहेत. आता या ठिकाणी मी ऑप्शनल सब्जेक्टची लिस्ट दिलेली आहे. पहा, इथं तुम्हाला लक्षात येत असेल की इथून खाली हे सर्वच्या सर्व लिटरेचर आहेत. म्हणजे तुम्ही कोणत्याही लिटरेचरवर पेपर घेऊ शकता. मराठी लिटरेचर असेल, त्यानंतर पंजाबी लिटरेचर असेल, कन्नड लिटरेचर असेल, कोणत्याही लिटरेचरच्या पेपरवर तुम्ही UPSC ऑप्शनल, हे सर्व ऑप्शनलचे पेपर आहेत. ऑप्शनल वैकल्पिक पेपर जे तुम्हाला निवडायचं, हे यापैकी कोणताही पेपर आहे जर तुम्ही ऑप्शनल म्हणून निवडू शकता. व यासोबतच ॲग्रिकल्चर असेल, जिओलॉजी असेल, हिस्ट्री असेल, सोशलॉजी, झूलॉजी, या सर्वांची लिस्ट तुम्हाला कुठेही मिळेल. ही PPTसुद्धा तुम्हाला अवेलेबल असेल. यामधला कोणताही विषय तुम्ही निवडून घेऊन त्याचा अभ्यास करू शकता, हे लक्षात ठेवा. लक्षात ठेवा, ऑप्शनला जवळपास 250 मार्कांचे 2 पेपर या सोयीनं 500 मार्कांचं वेटेज आहे.
आणि माझ्या अनुभवानुसार तुम्हाला कोणती रँक मिळावी हे ठरण्यासाठी तुमचा ऑप्शनलचा स्कोर खूप जास्त महत्त्वाचा आहे. काही ऑप्शन्सला कंटिन्युअस मार्क्स येत नाहीत, काही ऑप्शनला सलग खूप चांगले मार्क्स येतात, तर काही वैकल्पिक विषयांमधले मार्क्स हे फ्लक्च्युएटिंग असतात. एखाद्या वर्षी खूप कमी असतात, दुसऱ्या वर्षी खूप जास्त असतात, तिसऱ्या वर्षी कमी असतात. सो या सोयीनं तुमचा एखादा सिनियर असेल किंवा जर तुम्ही कोचिंग क्लास लावला असेल तर कोचिंग क्लासमधल्या एखाद्या शिक्षकांना भेटून त्यांना व्यवस्थित चर्चा करून मगच तुम्ही तुमचा ऑप्शनल निवडावा, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. ऑप्शनल सिलेक्ट करताना जर तुमच्याकडनं चुकलं 6 महिन्यानंतर तर त्यावेळेस तुम्ही कोणतीही काळजी न करता ऑप्शनल चेंज करू शकता. प्रत्येक परीक्षेला तुम्ही ऑप्शनल चेंज करू शकता, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. एखादा ऑप्शन आपल्याला मार्क देतच नाही पण मला तो आवडतो म्हणून मी तो कंटिन्यू करतोय, अशी चूक करू नका. लक्षात ठेवा, ही परीक्षा परीक्षार्थी म्हणून पास व्हा, ज्ञानार्थी म्हणून पास होण्याचा प्रयत्न करू नका, खूप जास्त वेळ लागेल. त्यानंतर आपण या सर्व परीक्षेला थोडक्यात समराईज करण्याचा प्रयत्न करूया. सो बेसिकली आपण पाहितलं टोटल 9 पेपर आहेत. या 9 पेपरपैकी जवळपास जे 7 पेपर आहेत हे 7 पेपरचे मार्क काउंट होतात, 2 पेपरचे मार्क काउंट होत नाहीत. 7 पेपर कोणते आपण पाहितले, यामध्ये 4 पेपर जनरल स्टडीजचे आहेत व 2 पेपर ऑप्शनलचे आहेत व 1 पेपर हा एस्सेचा आहे. हे आपण आत्ता थोड्या वेळापूर्वी पाहितलं. आता या 7 पेपरचं मार्कांचं जे टोटल आहे हे आहे जवळपास 1750 मार्कांचं. म्हणजे UPSC मेन्सची परीक्षा ही 1750 मार्कांची आहे. पहिला महत्त्वाचा मुद्दा. दुसरा मुद्दा, ही लेखी परीक्षा आहे. तिसरा मुद्दा, तुम्हाला तुमची उत्तरं 150 ते 250 शब्दांमध्ये लिहायची असतात. म्हणजे तुम्ही विद्यापीठांच्या परीक्षांसारखा पेपर लिहायचा नसतो. म्हणजे उठलाय आणि तुम्ही दन नुसतं पेपर लिहित सुटलाय असा कोणताही चुकीचा प्रकार करू नका. तुम्हाला जेवढी वर्ड लिमिट सांगितली आहे तुम्ही तेवढ्या वर्ड लिमिटमध्येच उत्तर लिहावं. हे प्रोफेशनलिझमचं एक्झाम्पल आहे. तुम्ही विनाकारण काहीही फापट पसारा लिहित बसलात तर तुम्हाला चांगले मार्क्स येणार नाही. लक्षात ठेवा, वर्ड लिमिट फॉलो करायला हवी. जर तुम्ही वर्ड लिमिट फॉलो केली नाही तर त्यासाठी तुमचे मार्क्स कट होतील. त्यासाठी पेनल्टी मार्कांचं प्रोव्हिजन आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला एक ब्लँक शीट प्रोव्हाइड केला जाईल. मी त्याचं एक एक्झाम्पल सांगतो समोर, किंवा मी मेन्सच्या सुरुवातीला सांगितलं. लक्षात ठेवा, या प्रकारची तुम्हाला एक ब्लँक शीट दिली जाईल. या ब्लँक शीटच्या वरती असं इथं या शीटवर पहा, या ब्लँक शीटच्या वरती असा प्रश्न प्रिंट असेल आणि तुम्हाला एवढ्या जागेमध्ये तुम्हाला तुमचं उत्तर लिहायचं आहे. महत्त्वाची गोष्ट, या ब्लँक शीटच्या दोन्ही बाजूला मार्जिन असतील. या मार्जिनमध्ये काही लिहायचं नसतं आणि फक्त एवढ्या जागेत तुम्हाला लिहायचं असतं. महत्त्वाचा नियम, जर समजा तुम्ही दिलेलं इथं काही चुकवलं तर तुम्हाला सेपरेट सप्लिमेंट मिळत नाही, सेपरेट आन्सर बुकलेट मिळत नाही किंवा दुसऱ्या मागच्या पानावर तुम्ही ते उत्तर लिहू शकत नाही. एखाद्या प्रश्नाच्या खाली जेवढी जागा दिलेली आहे तेवढ्याच जागेवर तुम्ही उत्तर लिहायला हवं. तुम्ही उत्तराची जागा चेंज करू शकत नाही, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट. जेवढा स्पेस दिला आहे त्यावरच उत्तर लिहायचं. सप्लिमेंट दिली जात नाही. परत रिपीट आन्सर शीटसुद्धा दिली जात नाही. तुम्ही त्याच्यावरचा स्पेस जर स्पॉईल केला, ही जागा जर खराब केली तर तुमचं उत्तर त्या ठिकाणी गेलेलं असतं. सो लक्षात ठेवा, प्रॅक्टिस करणं आणि प्रोफेशनली उत्तर लिहिणं हे UPSCच्या परीक्षेच्या मुळाशी आहे. हे सर्वात महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. तुम्हाला दिलेल्या जागेमध्येच उत्तर लिहायचं आहे. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा फेज आहे इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यूबद्दल आपण खूप सर्व व्हिडिओज पाहितलेले आहेत, त्याच्याबद्दल आपण जास्त डिस्कस नको करायला. फक्त इथं सिम्पली काही फॅक्च्युअल गोष्टी क्लिअर करायच्या आहेत. मुलाखत ही जवळपास 275 मार्कांची असते. लक्षात ठेवा, जे विद्यार्थी मुख्य परीक्षेत क्वालिफाय झालेत त्या सर्वांना मुलाखतीसाठी दिल्लीला बोलवलं जातं. ज्या ठिकाणी UPSCनं अपॉइंट केलेलं एका बोर्डामार्फत त्यांचं सिलेक्शन होतं. लक्षात ठेवा, इथं UPSCनं त्या इंटरव्ह्यूमध्ये काय अपेक्षित आहे हे सांगितलेलं आहे. यानुसार इंटरव्ह्यूचा मुख्य पर्पज आहे की त्या विद्यार्थ्याची सिव्हिल सर्व्हिससाठी असणारी सुटेबिलिटी चेक करणं. याचा अर्थ आहे की इंटरव्ह्यूमार्फत कोणत्याही विद्यार्थ्याचं नॉलेज चेक होत नाही, त्याचं इंटेलिजन्स चेक होत नाही, त्याचं इंटेलेक्ट चेक होत नाही. फक्त तो विद्यार्थी सर्व अंगांनी या सिव्हिल सर्व्हिससाठी सुटेबल आहे का, तो चांगली सर्व्हिस देऊ शकतो का, हे तपासलं जातं. सो इंटरव्ह्यूला तुम्ही कॅज्युअली घेण्याचा प्रयत्न करू नका. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, UPSC इंटरव्ह्यूमध्ये यांना विचारलेला प्रश्न, त्यांना विचारलेला प्रश्न, असे जे सिल्ली प्रश्न असतात की तुम्ही ज्या पायऱ्या चढून आलात तर त्या किती पायऱ्या होत्या, तुमच्या शर्टला बटन किती आहेत, किंवा तुमच्या बहिणीला कुणीतरी पळून नेलं, यासारखे नालायक आणि मूर्खासारखे प्रश्न UPSC इंटरव्ह्यूमध्ये कधीही विचारले जात नाहीत. जो तुमचा जनरल स्टडीजचा सिलेबस आहे, जो तुमचा ऑप्शनलचा सिलेबस आहे, जो तुमचा बॅकग्राऊंड आहे, तुमचं ग्रॅज्युएशन, तुमचं गाव, तुमचं राज्य, तुमचे अचिव्हमेंट यांच्यावरती लॉजिकल सेन्सिबल प्रश्न असतात. कोणतेही मूर्खागत प्रश्न विचारले जात नाहीत, हे पक्क लक्षात ठेवा. UPSCचा इंटरव्ह्यू हा तुमची सिव्हिल सर्व्हिससाठीची सुटेबिलिटी चेक करतो, हे पक्क लक्षात ठेवा.
आता यानंतर सर्वात शेवटी आपण या सर्व परीक्षेची समरी समजून घेण्याचा प्रयत्न करूया. महत्त्वाची गोष्ट ही जी मुख्य परीक्षा आहे, या मुख्य परीक्षेत आपण काय पाहिजे की हे 2 टप्पे आहेत. मुलाखतीचा टप्पा आणि इंटरव्ह्यूचा टप्पा, मिशनचा टप्पा आणि इंटरव्ह्यूचा टप्पा, या दोन्हीच्या बेसवरती तुमची फायनल रँक डिसाईड होते. आता बघा महत्त्वाची गोष्ट, फायनल रँक डिसाईड झाल्यानंतर मेन्स असते 1750 मार्कांची, इंटरव्ह्यू असतो जवळपास 250 मार्कांचा, या दोन्हीचं टोटल होतं 2025 मार्क. म्हणजे तुमची जी काही मेरिट लिस्ट ठरणार आहे या दोन्हीच्या टोटलवर ठरतं. तुम्हाला या दोन्हीमध्ये मिळालेल्या मार्कांच्या आधारावरती तुम्हाला महाराष्ट्र मिळेल का, तुम्हाला कोणतं राज्य मिळेल, कोणती सर्व्हिस मिळेल, IAS, IPS, इन्कम टॅक्स कमिशनर, हे सर्व या 2 परीक्षांच्या टोटलवरती ठरलेलं असतं. हे पक्क लक्षात ठेवा. प्रिलिम्सच्या मार्कांवर हे सर्व ठरलेलं नसतं. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ गुड डे.